कसे आहेत तुम्ही सगळे मित्रांनो? तर आज संडे आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि जे व्हेज किंवा जे नॉनव्हेज असतात, म्हणजे जे नॉनव्हेज असतात ते काय करतात संडेला? चिकन. तर आज मी तुम्हाला अत्यंत झणझणीत रस्सादार चिकनची रेसिपी दाखवणार आहे. ते पण क्रेडिट टू माय पप्पा. तो गाईज तुम्हाला की मी नेहमी अशी शॉर्ट्स बनवते, अशी व्हिडिओज बनवतात, पण हा माझा फर्स्ट टाईम. मला ट्राय करायचं कारण की या संडेला नेक्स्ट मंथला माझ्या मम्मीची ॲनिव्हर्सरी आहे. कधी असतील? हां, जुलै 16ला असते. तर तुम्हाला आता कळलं असेल, पण मी तुम्हाला सांगते. आता तुम्हाला कळलेलं आहे. तर गाईज मला ना काहीतरी स्पेशल करायचं आहे, पण समजतच नाही काय. आता माझ्याकडे बनवून काय आहे, त्याच्यात मी मॉम लाईट मस्त सगळं शकते. लाईक मस्त ग्रीटिंग कार्ड्स बनवू शकते. ते देऊन मस्त केक बनवू शकते. जर का माझ्यासोबत दादा आला ना तर मी करू शकते. म्हणून मी ना एका न्यू याच्यामध्ये स्टेप होते, म्हणजे मला थोडी क्रिएटिव्हिटीमध्ये थोडी आयडियाज होते. तर तुला माझ्या पप्पा शेफकडे चालेल. अरे हां, एक मिनिट, मी तुम्हाला सांगायचंच विसरले. तुम्हाला सांगते का, इथे पण एक कॅमेरा आहे. हाय. आणि ना इकडे पण आहे, दाखवते या. हे बघा, इथे पण एक कॅमेरा आहे. आणि या इकडे पण एक कॅमेरा दाखवते. या हे बघा, हा बघा बघा, हे बघा, इथे पण एक कॅमेरा आहे. चला, मी खूप टाइमपास करते. आता आपण जाऊया आपले शेफ पप्पाकडे. नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मटण राजस्थानी. त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य तुम्ही नोट डाऊन करू शकता. जिरा, हळद, लाल तिखट, लसूण, सुका खोबरं थोडासा किसलेला आणि कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. आणि कांदा, टोमॅटो, चवीप्रमाणे मीठ. आता आपण रेसिपीला सुरुवात करत आहोत. सर्वप्रथम एका कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे, थोडंसं 2-3 चमचे, आणि तेल चांगलं गरम व्हायला द्यायचं आहे. तेल गरम झाल्याच्या नंतर कॅमेरामॅन थोडासा कॅमेरा पकडा. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये तेल चांगलं गरम झालेलं आहे. जिरा तडतडत आहे, हे बघा, असं जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरं चांगलं असं तडतडलं पाहिजे. त्यानंतर लसूण, खोबरं, सुकं खोबरं, थोडं तिखट एकासाठी मिरच्या, हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या जास्त घालायच्या नाही आहेत, नाहीतर खूप तिखट होऊन जाईल तुमचं. लोक नसेल ना तेव्हा मला बरोबर टाकून पाहिजे. असं सर्व एकजीव करून भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. बघा, खोबरं चांगलं भाजलं पाहिजे.
तर त्याला ती चांगली चव येणार आहे. कुकरमध्ये टाकणार आहे डायरेक्ट. मग मला भात बघताय ना कसं सगळं लाल झालंय मस्तपैकी. आता हे काय करायचं आहे, हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं, कारण की आपल्याला कांदा भाजायचे. तर हे कांदा भाजताना हे सगळं मध्ये मध्ये म्हणून हे काढून घ्यायचं. हे पहा अशा प्रकारे. आता कांदा टाकायचा आहे आणि कांदा चांगला भाजून घ्यायचा. एक लक्षात ठेवा, सगळ्या वस्तू चांगल्या भाजणं फार गरजेचं आहे. कच्चं काहीच ठेवायचं नाही, त्याच्याने टेस्ट बिघडू शकते. थोडासा गॅस मोठा करायचा आहे अशा वेळेला, कारण की कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे पूर्ण व्यवस्थित. तर गाईज, जसं तुम्ही बघितले असणारच की माझ्या पप्पाने किती चांगल्यापैकी तुम्हाला सांगितलं असेल. तुम्हाला स्टेप्स नाही कळले असेल तर परत एकदा मी माझ्या पप्पांकडनं रिकॅप करून घेतली. चला, आता आपण इथे थोडंसं चवीप्रमाणे आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत. बघा, आता कांद्याचा रंग पण थोडा बदली होत चालला आहे ना. हा पूर्ण लाल व्हायला द्यायचा आहे कांदा. हे बंद कर, पॉज कर तुझं. आता आपल्याला थोडी चवीप्रमाणे बटर थोड्या प्रमाणात याच्यामध्ये बटर टाकायचं आहे, कारण की बटरने काय होतं, त्याच्यामधलं जे फ्लेवर असतो तो एकदम असा हे होऊन येतो. बटरने कसं त्याला छान डायलॉग तू दे. आता या स्टेजला याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकायचे. लोकांना वाटत असेल मटणामध्ये टोमॅटो कोण घालतो म्हणून, पण तसं नसते. टोमॅटोने एक वेगळी प्युरी तयार होते आणि त्या प्युरीची फ्लेवर वेगळीच असते. तुम्ही 2 टोमॅटो घेतले, तुम्ही वाटल्यास एकच घेऊ शकता. आणि हे टोमॅटोचं जे टाकल्याच्या नंतर याचं जे मिश्रण आहे ते पूर्ण एकजीव होईपर्यंत याला आणखी भाजायचं. बस, गॅस आपण थोडा आता इथे या स्टेजला थोडा मोठा करणार आहोत. त्यामध्ये आता चवीप्रमाणे हळद टाकणार आहोत. काही लोक हळद जास्त घालतात, आपण आपल्या चवीप्रमाणे टाकायचे. आणि हे थोडंसं लाल तिखट, याचबरोबर काश्मीरी लाल मिर्च रंगासाठी, याच्याने रंग छान येतो मटणाला. आणि
हा आमच्या आईने घरी बनवलेला गरम मसाला आहे. हा पहा, ही आमची आई जी आहे सुलोचना दादू राणे यांनी हा बनवलेला गरम मसाला आहे. हा आम्ही वापरतो. खास रेसिपी आहे खरं तरी. तो सिक्रेट मसाला आहे, त्याच्याने जेवण छान बनतं, चविष्ट ते आपण चवीप्रमाणे म्हणजे एकदम थोडंच घ्यायचं आहे, कारण की तो गरम मसाला आहे. हे बघा आम्ही किती टाकतोय. बस. मटन मसाला हा देखील आमच्या आईने बनवलेला आहे, घरी बनवलेला मटन मसाला आहे. ही आमच्या आई फावल्या वेळेमध्ये हे सगळं मसाले बनवण्याचं काम करत असते. हे पहा, आणि इकडे बघा, आणि हे धने पावडर. मसाला चांगला भाजून घ्यायचा. आपण त्यात टोमॅटो टाकलेलेच आहेत, त्या टोमॅटोला पाणी सुटणार आहे. हा मस्त खमंग असा वास सुटलेला आहे. कॅमेरामॅन हे सांगू शकतात खमंग वास सुटले आहे. अशा प्रकारे मसाले चांगले भाजल्यावर हे पहा, त्याचा रंग किती छान आला आहे आणि सुगंधही चांगला आहे. सुगंधही छान येतोय. यात आपण मीठ टाकलं नव्हतं, त्यामुळे यात चवीप्रमाणे आपण मीठ टाकणार आहे. काही लोकांना मीठ जास्त लागतं, पण आपण प्रमाण घालायचं आहे. तर मिठाचे दुरुपयोग आपल्याला माहितीच आहेत. गॅसची फ्लेम आपण बारीक केलेली आहे मगाशी, त्यामुळे बारीक फ्लेमवरतीच चालणार. हा जो आपण खोबरा आणि हे सगळं भाजून घेतलं होतं, हा मसाला यात ॲड करायचा. या स्टेजला आल्यावर बघू शकता तुम्ही, मसाला आपला तेल सोडतो, तेव्हा हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. आता छान ते एकजीव झालेले आहे. आता आपण गॅस बंद करायला, कारण आपल्याला ते थंड करून मिक्सरला लावायचं. तोपर्यंत आपण काय भात बनवतो.